कर्तव्य माणसाचं फार कठोर असतं. माणसाची ओळख त्याच्या काम करण्यावर होती, त्याच्या कार्यावर होत असते. पोटापुरतं काम प्रत्येकजण करतच असतो, पण पोटासोबत मिठाशी एक निश्चरानं जो त्या पद्धतीने जीवन जगतो, तो जे कर्म केलं त्या कर्माच्या रूपानं अजरामर होत असतो. मराठीत ज्या पद्धतीने म्हणलं जातं, मरावे पण कीर्तिरूपे उरावे. कीर्ती म्हणजेच तुमच्या कर्माचं, प्रामाणिक कर्माचं पावती असते. प्रत्येकानं ती पावती आपण गेल्यानंतर या समाजात चालली पाहिजेत, या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. मग स्थिती, मनस्थिती आणि परिस्थिती कशी असली तरी आपल्या कर्माची वस्तुस्थिती ही प्रामाणिकच असली पाहिजे. एक 28 वर्षाचा युवक होता, घरची जेमतेम परिस्थिती, पण त्याचा स्वभाव द्यायचा होता. तुमचा कर्म एक चांगला असलं तर परिस्थिती कधी बदलू शकते. घर परिवार छोटा होता, पण नेहमी घरामध्ये परिस्थितीची तडजोड. 2 वेळचं मनाप्रमाणे मनसोक्त जेवण कधी कधी दुशावर व्हायचं, पण शेवटी त्याचा स्वभाव ही त्याची ओळख होती. कुठेही गेला तर प्रत्येकाला मदत करायची. स्वतःची काही पोटापाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नव्हती, शेती नव्हती, वाडी नव्हती, मजुरीवर जीवन जगत होता, पण लोकांना मदत करणं त्याचा स्थायी भाव होता. घरी बायको कधी कधी किरकिर करायची की आपल्याला पोटभर मिळत नाही आणि तुम्ही लोकांना देत बसता. तो म्हणायचा की जो देतो ना त्याला देवही देत असतो. प्रत्येकाला मदत करावी हिची धारणा, आणि घरी त्याच्यामुळं त्याच्या मिसेसची आणि त्याच्या परिवाराची कधी कधी उणदून व्हायची, पण बिचारी बायकोही त्याला सपोर्ट करायची. शेवटी आपल्या जीवनसाथीच्या आनंदाचाच आपला आनंद असतो. त्याचा स्थायी भाव द्यायचा होता, तो प्रत्येकाला देत राहत होता. त्याच्याकडून मूठभर चिमूटभर जे काही देता येईल तेवढं तो देत होता. एक दिवस एक भिक्षुक त्याच्या दारी आला, प्रचंड भुकेला होता, आणि त्याने त्याला विनंती केली की बेटा 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही, काही भिक्षा मिळेल. त्यानं सांगितलं या बाबा, घर आपलंच समजा. तो घरात गेला आणि दुर्डीत पाहतो 2च भाकरी होत्या. तो ते द्यायला लागला. बायको सांगायला लागली की संध्याकाळची तर भ्रांत आहेत, पण आताचा प्रॉब्लेम आहे, 2च भाकरी आहे आणि त्याही तुमच्यासाठी आहेत. मी अर्धी वर खाईन, तुम्ही बाकीचे कसा. थोडीशी याची प्रवृत्ती पाहून ती थोडीशी रागानं बोलायला लागली, उंच आवाजानं बोलली, आणि तिचं बोलणं त्या गुरुनं ऐकलं, त्या साधूनं ऐकलं, त्या भिक्षुकीनं ऐकलं, तरी शांत बसलं. भुकेला माणूस हा जोपर्यंत भूक शांत होत नाही तोपर्यंत चिडचिड करत नसतो, कारण भूक त्याच्यावर हवी झालेली असते. कोणत्याही परिस्थितीत त्याला ती भूक त्याची मारवायची असते. त्यानं ऐकलं बायकोचं, पण त्यानं सांगितलं हरकत नाही, तुझी किती याच्यात तुझा वाटा साईडला करून मला जे तू खायला देणार आहे तेवढं मला दे. त्यानं त्यातली 1 भाकर घेतली आणि त्या साधूबाबाला दिली. तर सांगितलं बाबा, ही माझ्या घरातली आजच्या क्षणातली सर्वोत्कृष्ट भोजन आहे, ते तुम्ही ग्रहण करा. ते थोडीशी भाजी 1 भाकर त्या साधूनं खाल्ली आणि तो तृप्त झाला. त्या साधूनं, त्या भिक्षुकानं त्याच्या बायकोचं झालेलं बोलणं गेलं सगळं ऐकलं होतं. तो असंही म्हणू शकला असता की बाबा आमच्या घरी काही नाही, तुम्ही दुसऱ्याकडं जा. त्याची बायको अशी म्हणत होती की तो तरी दुसरीकडून मागून खाईल, आपण कुठं मागून खायचं.
पण त्यानं विचार केला नाही. माझ्या दारात आलेला तो उपाशी नाही गेला पाहिजे. मग माझ्याकडून जेवढं मी तेवढं देणार. त्या बाबानं त्या भिक्षुकीनं जेवण घेऊन केलं. जी होती भाकर 1-1.5 ती खाल्ली आणि मन तृप्त झालं. जायला निघणार. तेच त्याला आवाज दिला, बेटा इकडे. तो गेला आणि त्याने झोळीतून एक सोन्याचं पात्र त्याला दिलं. कथा काल्पनिक असू शकते. त्याला वाटलं सोन्याचं पात्र, पण ते सांगितलं, बाबा मी घ्यायला मी पात्र नाही आहे, कारण माझी परिस्थिती आणि मी दिलेलं दान, मी दिलेलं तुमचं, त्याची तुलना होऊ शकत नाही. ते 2 भाकरीच्या बदल्यात सोन्याचं पात्र हे अपेक्षित नाही. कारण मी माझ्या कर्मावर, माझ्या धर्मावर, माझ्या कर्तव्यावर विश्वास ठेवतो. कुणी जरी दिलं तर ते आपलं असलं तर घ्यावं. त्या बाबांनी सांगितलं की बेटा मी एक भिक्षुक आहे, मी मागून खातो आणि या सोन्याच्या पात्राचं जे आहेत ही माझ्याकडे ठेवा, ही मला गरज नाही याची, तुला गरज आहे. आणि मी हे मला एका राजाला दान दिलेलं आहे, एका धनिकानं दान दिलं, राजाला दान दिलं, आणि मी याच्यात जेवू शकत नाही. कारण मी याच्यात जेवलं तर लोक म्हणतील की तू सोन्याच्या पात्रामध्ये जेवतो, भीक कशाला मागतो. पण हे तेवढं सत्य आहे की मी याला सत्पात्री दाता कोण आहे, घेणार कोण आहे, याची मी शोध घेतो. मला तू दिसला. तुझ्या घरात, तुझ्या दुर्डीत नसतानाही स्वतःच्या पोटाला मारून तुम्हाला जे दिलं, ही दातृत्व शक्ती तुझ्यात आहे, ती फार महत्त्वाची. आणि बेटा एक सांगतो की हे जे पात्र तुझ्याकडं आलं ना, तू किती श्रीमंत होशील, फक्त तू ज्या दिवशी देणं सोडशील त्या दिवशी तुझ्या खऱ्या जीवनाचा अंताला सुरुवात होईल. तुझ्या जीवनातील आनंदाला संपुष्टात यायला सुरू होईल. त्या बाबाला ते पात्र दिलं तर प्रचंड आनंद झाला. व माझी पात्रता नसताना सोन्याचं पात्र मिळालं. कथा छोटी आहे, काल्पनिक आहे, पण त्यात एक मॅसेज आहे. मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये मूठभर चिमूटभर देणं शिकलं तर तो एका दाण्याचे 100 दाणे करणारा आणि स्वतःच्या ऐपतीनं ज्याला चोच आहे त्या चोचात दाना देण्याची तजवीज करणारा तो वरचा आहे. तो तुम्हाला कधी उपाशी ठेवत नाही. त्यातल्या त्यात जो देणार आहे त्याला कधीच नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, यथाशक्ती कोणाला मदत करता आली तर फारच उत्तम. कारण तुम्ही मूठभर चिमूटभर देता तर तो किती देईल याची गॅरंटी आपल्याला नसते. शक्यतो देणं शिकलं तर फार बरं होतं. कारण देणारे हात कायम आशादायी असतात. धन्यवाद.